नमो बुद्धाय. जय भीम मित्र हो. एकदा गौतम बुद्ध एका गावात धर्मोपदेश देण्यासाठी आले होते. त्या गावात आनंद नावाचा एक तरुण राहत होता. तो रागीट स्वभावाचा, खोटं बोलणारा आणि इतरांना त्रास देणारा होता. त्यामुळे गावातील लोक त्याच्यापासून दूर राहत. एके दिवशी आनंद बुद्धांच्या सभेला गेला. बुद्ध शांतपणे म्हणाले, जीवन सुखी करायचे असेल तर पंचशीलाचा मार्ग स्वीकारा. आनंदाने विचारले, भगवंत, पंचशील म्हणजे काय? बुद्ध म्हणाले, 1. प्राणीमात्रांची हिंसा करू नये. 2. चोरी करू नये. 3. खोटे बोलू नये. 4. व्यभिचार करू नये. 5. मादक पदार्थांचे सेवन करू नये. बुद्ध पुढे म्हणाले, या 5 नियमांमध्ये संपूर्ण मानवतेचे कल्याण दडले आहे. आनंदाने त्या दिवसापासून पंचशील पाळण्याचा निश्चय केला. तो कोणालाही दुखावेनासा झाला. सत्य बोलू लागला, प्रामाणिकपणे काम करू लागला. हळूहळू गावकऱ्यांचा त्याच्यावर विश्वास बसला. त्याचे मित्र वाढले आणि त्याच्या आयुष्यात शांतता आली. काही दिवसांनी आनंद पुन्हा बुद्धांकडे गेला आणि म्हणाला, भगवंत, पंचशीलामुळे माझं आयुष्य बदललं. मला खरा आनंद मिळाला. बुद्ध स्मितहास्य करत म्हणाले, जो स्वतःला बदलतो तोच जग बदलण्याची सुरुवात करतो. मित्रहो, पंचशील हे केवळ नियम नाहीत, तर जीवनाला शांती, प्रेम आणि सत्याचा मार्ग दाखवणारे दीपस्तंभ आहेत. जर प्रत्येकाने पंचशीलाचा स्वीकार केला तर समाजात सौहार्द आणि आनंद नक्कीच नांदेल. जय भीम बुद्धाय.